छाननीत 22 नामांकन अर्ज अवैध तर 562 नामांकन वैध। उद्या 3 वाजेपर्यंत घेता येणार माघार। नगरसेवक पदासाठी दाखल नामांकन अर्जात कोणत्याही रकान्यातील माहिती निरंक ठेवू नये। निरंक असल्यास तसे स्पष्ट नमूद करावे अशा आयोगाच्या सूचना होत्या। मात्र कुणाला प्रभागाचा अनुक्रमांक, मतदार यादीचा भाग क्रमांकाचा विसर पडला तर काहींनी प्रस्तावक व अनुमोदकांच्या नावातही चुका केल्याने छाननीत 22 नामांकन अर्ज अवैध ठरले। एकूण 562 नामांकन वैध ठरले असून उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन अर्ज मागे घेता येणार आहे। मनपाच्या 66 जागांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। 23 ते 29 डिसेंबर या कालावधीत उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले। या काळात इच्छुक उमेदवारांची कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ केली होती। नगरसेवक होण्यासाठी केवळ लोकप्रियता पुरेशी नाही तर कायद्याने ठरवून दिलेल्या निकषात बसणे अनिवार्य आहे। मात्र अनेकांनी याकडे दुर्लक्ष करून नामांकन दाखल केले। त्यामुळे छाननी प्रक्रियेत 562 नामांकन अर्ज वैध तर 22 अर्ज अवैध ठरले आहेत। प्रभाग क्रमांक 7, 8 व 9 मध्ये 96 नामनिर्देशन अर्जांपैकी एकही अवैध ठरला नाही। प्रभाग क्रमांक 1, 2 व 5 मध्ये 95 नामनिर्देशन अर्जांपैकी 11, प्रभाग क्रमांक 3, 4 व 6 प्रभागात 109 पैकी 3 अर्ज अवैध ठरले। 7, 8 व 9 प्रभागातील सर्व 96 नामनिर्देशन अर्ज वैध ठरले आहेत। 10, 11, 12 व 15 प्रभागातील 157 अर्जांपैकी 1 अवैध आणि प्रभाग क्रमांक 13, 14, 16 व 17 मधील 127 नामनिर्देशन अर्जांपैकी 7 अवैध ठरल्याची माहिती मनपा निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली आहे। सह्याद्रीचा राखणदार, चंद्रपूर।